नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण तुमच्या प्रेग्नन्सीचा 20वा आठवडा बघणार आहोत। हा आठवडा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये बाळाची काय डेव्हलपमेंट झाली आहे, तुमच्यामध्ये काय बदल दिसतात हे सगळं सविस्तररित्या आपण बघणार आहोत। आय नो, मला माहिती आहे तुम्ही खूप उत्सुक आहात की बाळामध्ये काय बदल झालेले आहेत आणि तुम्हाला आता ते कसं फील होतंय हे ऐकण्यासाठी। या व्हिडिओद्वारे चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। प्रत्येक आठवड्यात बाळ विकासाचा एक वेगळा टप्पा गाठतो, त्याचप्रमाणे या आठवड्यातही त्याने एक मोठा टप्पा गाठलेला आहे। ते आता एका केळीच्या आकाराचं दिसू लागलंय। त्याची उंची देखील 6.5 सेंटीमीटर इतकी किंवा त्याच्या आसपास झालेली आहे। त्यांच्या शरीरावर आता बारीक केसांचा लॅनुगो नावाचा एक थर आलेला आहे, जे त्यांचं बॉडी टेम्परेचर, त्यांचं जे तापमान आहे ते नियंत्रित राखण्यास मदत करतं। त्याचप्रमाणे बाळाची त्वचा जी आहे ना, ती अजूनही पातळच आहे, घट्ट झालेली नाही, अर्धपारदर्शक आहे। लवकरच ती घट्ट होईल आणि त्याची पारदर्शकता देखील कमी होईल। या टप्प्यात बाळाची हालचाल आईला कशी जाणवते ते बघूया। या टप्प्यामध्ये बाळ अतिशय हालचाल करायला लागलंय। अगदी कोलांट्या उड्या देखील ते तुमच्या पोटामध्ये, गर्भाशयामध्ये मारू शकता आणि बाळाच्या याच अवस्थेला आईच्या फुलपाखरांसारख्या संवेदना असं म्हटलं जातं। त्यामुळे आता तुम्हाला पंचेस, किक, लाथा मारणं हे सगळं प्रकर्षाने जाणवणार आहे। बाळाच्या संवेदना आता अधिक तीव्र होऊ लागलेल्या आहे। त्याला श्रवणशक्ती म्हणजे आता ऐकू देखील येऊ लागलंय। छानसं संगीत जर तुम्ही ऐकवलं तर ते रिस्पॉन्ड करेल आणि आईचा आवाज, आईचे हार्टबीट्स ते आता छानपणे ओळखू लागलेलं आहे। तसेच त्याचे टेस्ट बर्ड्स आता डेव्हलप होऊ लागले आहेत, म्हणजे जन्मल्यानंतर वेगवेगळ्या चवी चाखण्याच्या ज्या संवेदना आहेत, या संवेदना तो अनुभवणार आहे, ते टेस्ट बर्ड्स जिभेवर डेव्हलप होऊ लागले आहे। बाळाचं यकृत, मूत्रपिंड, पचनसंस्था आणि आतडी काम करू लागलेली आहे। तसेच त्यांचा विकास झपाट्याने होत आहे। त्याची आतडी जी आहेत, इंटेस्टाईन्स जे आहेत, ते एम्निओटिक फ्लुइडमधून आता थोड्याशा प्रमाणात शुगर म्हणजे साखर शोषू लागले आहेत। बाळाच्या मेंदूचा विकास देखील झपाट्याने होत चाललेला आहे। तसेच डोळ्यातील रेटिना देखील विकसित होत आहे, म्हणजे बाहेरचा लख्ख प्रकाश आणि अंधार याचा प्रभाव त्याच्या डोळ्यावर होऊ शकतो। त्याचप्रमाणे त्याचे जे न्यूरल कनेक्शन्स आहेत, म्हणजे मेंदूमधील कनेक्शन्स आहेत, ते अतिशय क्लिष्ट आणि वेगवान गतीने त्याची प्रगती, त्याचा विकास होत चाललेला आहे। आणि हाच मेंदूचा विकास बाळाला पुढे जाऊन चोखणे, गिळणे किंवा ज्या काही आवश्यक प्रतिक्षिप्त क्रिया आहे यांचा सराव करून घेतील, म्हणून मेंदूचा विकास आता जलद गतीने व्हायला लागलेला आहे। तुमचं बघितलं तर आता तुम्हाला प्रेग्नन्सी ग्लो हळूहळू जाणवायला लागेल आणि हळूहळू तुमचे जे पहिल्या ट्रायमिस्टरमधले, पहिल्या तिमाहीतले सिम्पटम्स आहेत हे कमी होऊ लागले असतील। जेवण आता तुम्हाला छान जाईल। त्याचप्रमाणे आता तुम्ही योगा स्टार्ट करू शकता। योगा इन्स्ट्रक्टरची, ट्रेनरची मदत घेऊन तुम्ही योगा जो प्रेग्नन्सीमध्ये करायचा प्रीनेटल योगा असतो तो तुम्ही स्टार्ट करू शकता। त्याचप्रमाणे वॉकिंग तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे, त्यामुळे तुमचं पचन छान होईल आणि सकाळी वॉक केल्यामुळे छान ऑक्सिजन देखील मिळेल। तसंच ब्रीदिंग एक्सरसाइजेस, प्राणायाम हे देखील तुम्हाला करायचे आहे। हळूहळू बेबी बंप आता दिसायला लागेल आणि तुम्हाला तुमचे आधीचे कपडे बिलकुल येणार नाहीत, ते देखील चेंज करावे लागतील। त्याचप्रमाणे उंच टाचेच्या हील तुम्ही वापरू नका। चुकून पडण्याची किंवा चुकून कलंडण्याची भीती असते। फ्लॅट चप्पल्स आता वापरायला सुरुवात करा। आशा करते ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, गरोदर महिलांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा।